नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. आजपासून विद्यापीठात रंगणार राज्यांतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव. धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न. प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून G20 शिखर परिषद यशस्वी करूया. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा संकल्प. औरंगाबादेत भाषा सन्मानासाठी लोकवर्गणीतून अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारत, इटली व इंडोनेशिया हे 3 देश महिला व बालकल्याण या विषयावर आधारित G20 परिषदेचे आयोजन करणार असून ही परिषद प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज औरंगाबाद येथे केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील G20 शिखर परिषदेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक KM मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. G20 परिषद केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने यशस्वी करण्यात येणार असून जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरूळ, अजिंठा येथील सोयी सुविधा, रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा आदी व्यवस्थेचाही आढावा कराड यांनी घेतला. केंद्र आणि राज्य शासन दोन्ही अत्यंत सिरियसली G20 सक्सेस करण्यासाठी आपलं हेरिटेज, आपलं कल्चर, आपलं मिशन्स, इमेज बिल्ड करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ह्याचा इफेक्ट लॉंग टर्म साठी असतो. अजिंठा असेल, एलोरा असेल, सर्व गोष्टी आम्ही घेऊन केंद्रामध्ये बैठक होईल, त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार. 20 देशाचे तर प्रतिनिधी येतीलच, त्याशिवाय काही आमंत्रित केलेल्या देशाचे सुद्धा प्रतिनिधी येतील. एकूण 56 शहरामध्ये या मीटिंग्स होणार आहेत. त्यामध्ये संभाजीनगर शहराचं सुद्धा नाव आहे. संभाजीनगर शहरामध्ये 13 आणि 14 फेब्रुवारीला जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स येणार आहेत त्यांची मीटिंग इथं होणार आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे तयारी सुरू केलेली आहे. आज मी प्रशासनाचा पूर्ण आढावा घेतला आणि वेगवेगळ्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत. शहरातील रस्ते असतील, शहरातील गार्डन्स असतील, शहरातील गेट असतील, त्याचबरोबर शहरातली ट्रॅफिकची व्यवस्था अत्यंत चांगली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासन पूर्ण या गोष्टीची तयारी करत आहे. आम्ही आमच्या शहरामध्ये येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांचं, परदेशी स्टेक होल्डरचं स्वागत करणार आहोत आणि G20चा कार्यक्रम या शहरामध्ये अत्यंत चांगला होईल याची काळजी मी स्वतः घेणार. त्यामध्ये जे 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत, 3 एजन्सीज आहेत. एक घाटमध्ये आहे, एक सिल्लोड टू फर्दापूर पुढे आहे आणि एक सिल्लोड टू इथे औरंगाबाद तर्फे आहे. त्यांना काम सुरू करण्याबाबत इन्स्ट्रक्शन दिले गेले आहेत. नाव जिथे जिथे रोडवर प्रॅक्टिकल आपण अप्रोच ठेवत आहे G20 चे रिगार्डिंग, की जिथे जिथे आपल्याकडे रोड रिपेअर करणे या बनवणे प्रॉपर शक्य आहे तिथे आपण बनवत आहे. इमॅजिन की जर नालावर ब्रिज आहे, ऑब्वियसली ब्रिज विल टेक टाइम. अथवा 200 मीटरच्या अथवा 50 मीटरच्या असा पॅच आहे जिथे की जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीये तिथे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 लेनची BT रोड तुम्ही प्रॉपर करून द्या, ज्याच्यामध्ये जेव्हा जे ट्रॅफिक आहे त्याला थांबवण्याची आणि व्हेकलची स्पीड कमी करण्याची गरज नाही पडणार आहे. तो ओव्हरऑल इथे औरंगाबाद टू अजिंठापर्यंत आपण जे आपला हायवे आहे ते राहणारच आहे आणि तिथे जे लहान लहान पॅचेस ज्याची प्रॉब्लेम जर नाही सॉल्व्ह झाली तर तोपर्यंत आपण 2 लेन रोड प्रॉपर इट विल बी. वुमेन अँड चाइल्ड वर काय इम्पॅक्ट होणार आहे, ऑल ऑस्पेक्ट्स रिलेटेड टू वुमेन अँड चाइल्ड
ज्याची आवश्यकता आपल्याला पॉलिसी फॉर्मेशन मध्ये या G20 देशांतील लोक करणार आहे, इनकॉर्पोरेट करणार आहे. हे पूर्ण डिस्कशन इथे होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजन बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्याप्रमाणे विनोद पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करून आंदोलनाची दिशा ठरवली. महाराष्ट्रामध्ये गेली 2-3 महिने छत्रपती शिवाजी महाराज तसेच सर्वच महापुरुषांवर वेगवेगळ्या माध्यमातून चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. एवढेच नाही तर संविधानिक पदावर असणाऱ्या राज्यपालांनाही बोलताना भान राहिले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उमटली आहे. सर्व जाती धर्मातून आणि शिवप्रेमी बांधवांच्या वतीने याबाबत तीव्र निषेध व्यक्त होताना दिसत असून या विरोधात आंदोलनाच्या नियोजन बैठकीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील राजकीय पक्षातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, शिवप्रेमी संघटनांच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि तसेच सर्व जाती धर्मातील शिवप्रेमी बांधवांनी सहभाग नोंदवला. यावेळी RR पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, अभिजित देशमुख, रवींद्र काळे पाटील, सुनील कोटकर, आप्पासाहेब कुडेकर, रेखाताई वाहटुळे, सुकन्याताई भोसले, अशोकराव मोरे, रमेश गायकवाड, सचिन मिसाळ, बाळासाहेब आवताडे, निलेश ढवळे, बाबासाहेब दाभाडे, रवींद्र वाहटुळे, अतुल आवताडे, विशाल भोकरे, वरद जोगस, विशाल पाटील, लक्ष्मीन टेळे आदी शिवप्रेमी बांधव उपस्थित होते. वारंवार छत्रपती शिवाजी महाराज व राज्यामध्ये देशामध्ये थोर पुरुषांवर जो विचारांवर हल्ला केला जातोय, तर त्या विचारावर हल्ला करणारी जी वृत्ती, ती वृत्ती आपल्याला सर्वप्रथम ठेचावं लागेल. आज एक माणूस पकडला, त्याला ठोकलं, तर ती वृत्ती बंद होणार नाही. तर ती वृत्ती बंद होण्यासाठी याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद केली गेली पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरने केली पाहिजे. तो मानव त्याच्यामध्ये जसा देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, आपण बघितलं राज्यामध्ये सरकारमध्ये जे वाद चालले सरकार विरोधी पक्षामध्ये, एक दुसऱ्यांवर दोन्ही पक्षांनी देशद्रोहाचे आरोप या बाजूच्या आमदारांवर झाले, खासदारांवर झाले, या बाजूच्या आमदारांवर खासदारांवर झाले. का झाले? जे व्यक्ती आज सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्या विरोधात वक्त केल्यावर झाले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आहे, त्याच्यावर का देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, ही मागणी आपण या ठिकाणी केली पाहिजे. मराठा क्रांती मोर्चा म्हणून या कायद्यामध्ये बदल करून याच्यामध्ये दोन पुरुषांचा अपमान झाला, अवमान झाला, ते कशा प्रकारे त्याचा क्रायटेरिया लावायचा, तो गुन्हा देशद्रोहाचा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सर्वप्रथम आपली असली पाहिजे. दुसरा विषय, आज छत्रपती उदयन महाराजांनी रायगडावर जी पुकार दिली, त्याला मराठी क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने आपण सर्वांनी पाठिंबा दर्शवला पाहिजे आणि आपण महाराजांसोबत आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे. तिसरा मुद्दा, जो रोग आपल्या सर्वांना आलेला आहे, आपला राग व्यक्त करण्याची वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या घरावर जमेल तिथे काळा ध्वज लावून या वृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे. काळे ध्वज सर्वांकडे नसतील तर 2 दिवसात बनवून घेऊ आणि सर्वांनी आपल्या आपल्या घरावर, जोपर्यंत राज्यपाल या राज्यातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आपल्या घरावर, वाहनावर, खिशावर, जमेल तिथे रिक्षावर, हातगाडीवर काळा ध्वज लावला पाहिजे, असं माझी विनंती आहे. आपल्याला मान्य आहे का? काळा ध्वज आपण त्या ठिकाणी लावला पाहिजे. आणि सर्व आंदोलन आपण करतो की हे आंदोलन दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक भाषांचा सन्मान करण्यासाठी 11वे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तापडिया नाट्य मंदिरात आजपासून सुरू झाले असून राज्यभरातील मान्यवर, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. प्रगतिशील लेखक संघ औरंगाबाद यांच्या वतीने तापडिया नाट्य मंदिरात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे संमेलनाचे अध्यक्ष असून या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी गीतकार हसन कमाल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी पंजाब आणि हरियाणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुखदेव सिंग सिरसा हे होते. तर उद्घाटन सोहळ्याला संमेलन सुकाणू समितीचे उत्तम कांबळे, डॉक्टर भालचंद्र कानगो, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, उद्धव कांबळे, जी.के. ऐनापुरे, राकेश वानखेडे उपस्थित होते. पहिल्या दिवशी दुपारी साहित्याला चळवळीची गरज असते का या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी प्रसेनजित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 9 वाजता प्रसिद्ध लेखक जी.के. ऐनापुरे यांची भारतीय साहित्य, मराठी साहित्य, डाव्या चळवळी आणि प्रगतशील लेखक संघ या विषयावर विशेष मुलाखत होणार आहे. त्यानंतर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि वर्तमानकालीन अस्मितेचे राजकारण या विषयावर डॉक्टर महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. या परिसंवादात डॉक्टर दत्ता घोलप, डॉक्टर प्रवीण बनसोड, डॉक्टर गिरीश मोरे, महादेव खुडे सहभागी होणार आहेत. दुपारी प्राध्यापक रावसाहेब कसबे यांचे भारतीय संसदीय राजकारणाची सद्यकालीन दिशा यावर व्याख्यान होईल. दुपारी 2 वाजता समांतर सिनेमाने डाव्या चळवळीला फसवले का या विषयावर संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. हे साहित्य संमेलन लोकवर्गणीतून घेण्यात येत आहे. त्यापैकी एक संमेलन औरंगाबादला झालंच पाहिजे, परंतु 10 संमेलन होताना ते धुळ्यावाल्यांनी आग्रहपूर्वक नेलं आणि ते संपन्न केलं आणि 11वं संमेलन औरंगाबादला आता आपण घेतलं पाहिजे असं प्रगतिशील लेखक संघाला वाटलं आणि हे संमेलन आपण या ठिकाणी भरवत आहोत. अभी चुप है, रहेंगे चुप हमेशा, हो नहीं सकता हमारा और तुम्हारा यार भी जानता है ये हो नहीं सकता, हमारा और तुम्हारा यार भी ये जानता है वो हो नहीं सकता. हमारे और उसके दरमियान एक जंग जारी, वो उसके कौन है आप समझ लीजिए. हमारे और उसके दरमियान एक जंग जारी है, वो सजदा चाहता है, हमसे सजदा हो नहीं सकता. हमारे और उसके दरमियान एक जंग जारी है, वो सजदा चाहता है, हमसे सजदा हो नहीं सकता. अदाकारी ही जिसकी जिंदगी का खास मकसद हो, क्या बात है. अदाकारी ही जिसकी जिंदगी का खास मकसद हो, वो सच्चा लग तो सकता है, वो सच्चा हो नहीं. बदल ले भेष, चाहे लहजा अपना खुशनुमा कर ले. बदल ले भेष, चाहे लहजा अपना खुशनुमा कर ले. जो कातिल रह चुका है वो मसीहा हो नहीं सकता. नव्याने मंजूर झालेल्या 1680 कोटी किमतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी घेऊन त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाणी पुरवठा योजनेबाबत माहिती दिली. पाणी पुरवठा बद्दल आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठक घेतो. ही 4थी बैठक आहे आणि या 4थ्या बैठकीअंती वेगवेगळ्या जे टप्पे आहेत त्याचा आम्ही आढावा घेतला. मागच्या महिन्यात जे ठरलं होतं त्या प्रकारे काम चालू नाहीये याची कल्पना आम्हाला आलेली आहे. आम्ही पुढच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला काय काम केलं पाहिजे याचा बार चार्ट तयार करून घेतलेला आहे आणि चीफ इंजिनियरला इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक दिवसाचं काम तुम्ही व्हॅल्युएट करा. एकंदरीत 39 किलोमीटर पाईपलाईन टाकायची होती, त्यामध्ये साधारण 120 मीटर पर डे पाईपलाईन पडायला पाहिजे होती. ती पडलेली नाही, फक्त 60 मीटर पर डे पाईपलाईन पडते. साधारण आपण मागं पडलेलो आहोत, त्यात 180 मीटर्स पर डे प्रमाणे काम केलं तर त्या लेवलला येऊ शकतो. म्हणून तशा कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत. वेल्डिंगच्या 23 टीम होत्या, त्या 23 टीम सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरने आणलेल्या नाही आहेत. त्याला तशा इन्स्ट्रक्शन दिली, त्यांनी चीफ इंजिनियरने ऑलरेडी त्यांना नोटीस दिलेली आहे. वेल्डिंगचं काम सुद्धा सुरू आहे. तर खडीकरण म्हणता येईल किंवा कॉन्क्रीटिंग ते सुद्धा बरोबर नाहीये. त्याचं 100 क्युबिक्स पर डे पाहिजे होतं, ते 16 क्युबिक्स पर डे चाललंय. त्याचं त्यांनी इव्हॅल्युएशन करून आम्हाला दिलंय, ते सुद्धा आम्ही त्याला सूचना दिल्या. MBR 2 जे होते ते दोन्हीपैकी एक कम्प्लीट झालंय, थोडं काम चांगलं झालंय. एकाला मात्र वेळ लागेल, ते थोडं उशिरा होऊ लागतं. आयुक्त यांनी सांगितलं होतं की पाण्याच्या 10 टाक्या जर आम्हाला करून दिल्या तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये जुन्या पाईपलाईनद्वारे किंवा नवीन पाईपलाईन त्याच्यामध्ये आम्ही पाणी देऊ. त्यासाठी सुद्धा काम बरोबर नाहीये. डिस्ट्रीब्युशन सुद्धा काम बरोबर नाही. पैसे तर आपण बरोबर देतोय. म्हणून कॉन्ट्रॅक्टरला ऑलरेडी MJP तर्फे नोटीस दिलेली आहे. आणि या सर्वांमध्ये जे पेपरला काही बातम्या आल्या होत्या की जॅकवेलसाठी काम सुरू झालेलं नाही, जॅकवेलसाठी पाणी सोडावं काय म्हणून इरिगेशनच्या इंजिनियर बरोबर चर्चा केली.
त्यांनी सांगितलं सध्या पाणी सोडायची गरज नाही आहे, ऑलरेडी जायकवाडीच्या कॅनलमधून पाणी सोडलेलं आहे, म्हणून गोदावरीमध्ये पाणी सोडायची गरज नाही. हे सर्व MJP असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी मान्य केलेलं आहे. जॅकवेलसाठी उद्या तज्ज्ञ लोकांना त्यांनी मुंबईहून बोलवलं आहे. ते आल्यानंतर त्याची पाहणी करतील, DPR तयार होईल आणि 10व्या दिवशी काम चालू करेल असं आम्हाला त्यांनी शब्द दिला. 39 पैकी फक्त 5.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकलेली आहे. त्या पाईपलाईनमध्ये पाईप सुद्धा जागेवरती आहेत, पण कॉन्ट्रॅक्टरचा निग्लिजन्स म्हणा किंवा तो सिरियसली घेत नसल्यामुळे ही अडचण आहे असंच म्हणावं लागतं. कारण त्याच्याकडे पाईप आहेत पण त्याच्याकडे काम करणारी टीम नाही. त्यांनी सांगितलं की मजूर आमचे बिहारचे होते, तिकडे गेले, ते आम्ही गाड्या पाठवल्या आणि आणले. त्याला काय अर्थ नाही. आम्हाला इथं प्रत्येकाला 8-8 दिवसाला पाणी मिळत नाही शहरामध्ये, त्याची आम्हाला चिंता आहे. आणि ही चिंता असताना कॉन्ट्रॅक्टरला सिरियसनेस नाही आहे, म्हणून त्याला समज आम्ही दिलेली आहे आणि त्यांना रायटिंगमध्ये नोटीस पण दिली आहे. खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. तहसील कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भावी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. एकूण अर्ज 339 दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायत भावी उमेदवारांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी एकूण 339 अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. सरपंच पदासाठी 43 अर्ज तर सदस्य पदासाठी 296 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती तहसील विभागाचे निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी दिली. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विशेष म्हणजे खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी एकूण 18 अर्ज दाखल झाले आणि 10 ग्रामपंचायतीचे सदस्य पदासाठी 31 पदांसाठी 75 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकांचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. 18 डिसेंबर रोजी खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यासाठी पॅनल प्रमुख उमेदवारांची निवड आणि निवडणूक आयोगाला देण्यासाठी लागणारे कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. खुलताबाद तालुक्यातील भावी ग्रामपंचायत सदस्य खुलताबाद तालुक्यामधील गाव पुढाऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रांसाठी कचरा वाढला आहे. कडक थंडीत गावातील राजकारण तापत असल्याचा प्रत्यय तालुक्यात पाहायला मिळत आहे. येत्या 2 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत. आगामी काळातील निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आम्ही निवडणुकीसाठी आलेलो आहे. फॉर्म भरायसाठी का? फॉर्म भरायचा आहे आम्हाला आणि मी सदस्य याच्यामध्ये उभी आहे. बरं, सदस्य निवडून आले तर तुम्ही ग्रामपंचायतचा काय विकास करणार? आमच्या गावात पाण्याची सोय नाही आहे. आम्ही पाणीचा विकास करू, पाणी आणू आम्ही गावामध्ये निवडून आले. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. नमस्कार. वा गड्यांनो वा. अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला. वय माग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार. पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे. आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही. हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा. कोड्यात बोलू नका सरपंच. अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा. आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार. पण पाण्याचा वापर जपून केला तरच 12माही पाणी टिकल. म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थँक्यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या राज्यांतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाची सुरुवात मशालीच्या आगमनाने झाली। त्यानंतर दुपारी औपचारिक उद्घाटन ऑलिम्पियन धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। स्पर्धेसाठी राज्यातील 20 विद्यापीठाचे खेळाडू शहरात डेरे दाखल झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या राज्यांतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाची सुरुवात मशालीच्या शहरात आगमनाने झाली। विद्यापीठात शनिवारपासून 7 डिसेंबर दरम्यान राज्य क्रीडा महोत्सव होणार आहे। या संदर्भात तुळजापूर औरंगाबाद मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शनिवारी सकाळी 10 वाजता रॅली क्रांती चौकात पोहोचली। कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉक्टर दयानंद कांबळे यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक खेळाडूंच्या उपस्थितीत रॅली शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत विद्यापीठात रवाना झाली। त्यानंतर दुपारी औपचारिक उद्घाटन पार पडले। ऑलिम्पियन धनराज पिल्ले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात सायंकाळी उद्घाटन पार पडले। 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो या खेळांचा समावेश आहे। स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे। स्पर्धेसाठी सर्व मैदाने सज्ज झाली आहेत। क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी राज्यपाल नियुक्त परीक्षण, वित्त आणि भाग्यचक्र समिती तसेच विविध 30 समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्यात स्वागत निवास, भोजन, वित्त, खेळनिहाय मैदान, पात्रता तपासणी, खेळांच्या तांत्रिक बाबींकरिता राज्य संघटनेमार्फत पात्र पंच अशा एकानेक समित्यांचे गठन करून कार्यभाराचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले आहे। तसेच ॲथलेटिक्स खेळाच्या मैदानाचे आधुनिकीकरण, सिंथेटिक ट्रॅक पायाभरणी कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। बास्केटबॉल मैदानाची उच्च दर्जाची रंगरंगोटी आणि नवीन बोर्ड, रिंग व पोलच्या स्ट्रक्चरची उभारणी व देखभाल करण्यात आली आहे। व्हॉलीबॉल आणि खो खो मैदानाचे नव्याने दुरुस्ती देखील केली आहे। स्पर्धेमध्ये कबड्डी खेळाचे सामने हे मॅटवर खेळवले जातील। स्पर्धेसाठी राज्यातील 20 विद्यापीठाचे खेळाडू शहरात डेरे दाखल झाले आहेत। यात 2000 पेक्षा अधिक खेळाडू मैदानात उतरणार असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉक्टर दयानंद कांबळे यांनी दिली। हार्ड वर्क and your dedication towards your sports take you to the international level और आप अपने देश के लिए, अपने महाराष्ट्र के लिए, अपने यूनिवर्सिटी के लिए, अपने कॉलेज के लिए, अपने स्कूल्स के लिए आप अपना है ना नाम कमा सकते हो। और आने वाले समय में आपके कोच, आपके टीचर्स, आपके गुरु, ये सब आपके ऊपर प्राउड फील कर सकते हैं। जैसे आज मेरे ऊपर मेरे माँ बाप, मेरे भाई लोग, मेरे दोस्त लोग है ना प्राउड फील करते हैं कि मैं देश के लिए कुछ कर पाया हूँ। और आखिरी में इतना ही कहूँगा कि अपने माँ बाप को कभी भूलना मत। आज मैं यहाँ पर खड़ा भी हूँ तो ओनली बिकॉज ऑफ माई मदर। शी वॉज द वन हु एनकरेज्ड मी, she was the one who gave me that strength to represent country, and I am proud to say that I am the only player in this country who represented 16 years for the country, and whatever I dreamed I received all that awards. तो सभी खिलाड़ियों से मैं है ना रिक्वेस्ट करूंगा कि लगन के साथ मेहनत करो और अपने देश का नाम, अपने महाराष्ट्र स्टेट का नाम, अपने माँ बाप का नाम रोशन करो। मैं दीपक मानी सर का भी बहुत तहे दिल से ना शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि उन्होंने पुणे में बहुत अच्छा एक एस्ट्रोटर्फ सैंक्शन किए हैं
दीपक मानी सर का जितना तारीफ करूं मैं, क्योंकि मैं पुणे में रहता हूं और 5 मिनट के दूरी पे रहता हूं घर में, और आप लोगों ने जितना यूनिवर्सिटी को दिया है, और आई एम फील प्राउड कि इस साल हॉकी में यूनिवर्सिटी, ऑल इंडिया यूनिवर्सिटी में महाराष्ट्र ने बहुत अच्छे मार्जिन से हम लोगों ने जीतकर गोल्ड मेडल जीतकर लेकर आए। दीपक मानी सर, थैंक यू सो मच। सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। मेरा दोस्त औरंगाबाद जिला के प्रेसिडेंट है, हॉकी के लिए बहुत कुछ करते हैं, पंकज बरसाकले साहब, उन्होंने हॉकी के लिए बहुत कुछ दिया है। उनकी बदौलत यहाँ पर आने का मौका मिला, आप लोगों के सामने खड़े होने का मौका मिला। मी सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करतो, आणि चांगलंपणी तुम्ही खेळा, आणि जेवढं तुम्ही खेळू शकता तुमच्या विद्यापीठला स्वर्ण पदक, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल जिंकून आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव उज्ज्वल करा। थँक्यू सो मच। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला तिसऱ्यांदा, मला वाटतं एकदा 1994 नंतर 2014ला, नंतर आता तिसऱ्यांदा या आंतरविद्यापीठ स्पर्धा घेण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आणि यामागचा हेतू हाच आहे की सगळ्या खेळाडूंना, विशेष करून ज्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत, जे पुढे काहीतरी करू शकतात, पुढे जाऊ शकतात, अशा खेळाडूंना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। आणि म्हणून एक चांगलं व्यासपीठ असं मी म्हणेल याला, की या माध्यमातून ग्रामीण भागातले विशेष करून खेळाडू जे आहेत त्यांना प्राधान्य मिळेल, ते आपली कामगिरी चांगली दाखवू शकतील, आणि पुढे मग राज्याचं नेतृत्व असेल, पुढे देशाचं नेतृत्व असेल, तर त्या संघामध्ये ते या ठिकाणी खेळू शकतील, यासाठी सगळा हा प्रयत्न आहे। त्यावेळेचे डॉक्टर अलेक्झांडर ते माननीय राज्यपाल, त्यांनी या स्पर्धेचं आयोजन सुरुवात या ठिकाणी केलेलं होतं। आपण यावर्षी बघितलं असेल, मी सगळ्या माध्यमांनाही बाईट दिलेलं होतं आणि सांगितलं होतं, आणि सगळं छापून आलं की आपण जिथे 1 लाख असेल तिथे 5 लाख रुपये दिलेत, जिथे 5 लाख रुपये अवॉर्ड होतं तिथे त्यांना आपण 25 लाख दिलं। म्हणजे जे राज्यासाठी खेळलेत, देशासाठी खेळलेत, अशा खेळाडूंसाठी आपण ही बक्षिसाची रक्कम जवळपास 5 पट, जिथे 10 लाख होते तिथे 50 लाखाची केली। मग कॉमनवेल्थ असेल, राष्ट्रीय स्पर्धा असतील, एशियाड असेल किंवा ऑलिम्पिक असेल, या सगळ्यांसाठीच्या रकमा आपण आता वाढवलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेल्या आहेत। आणि याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, आणि त्याचा अनेक वर्षापासून ती जी बक्षिसाची रक्कम होती ती तेवढीच होती, आणि म्हणून आपण यावर्षीपासून ते वाढवलेलं आहे। या संदर्भामध्ये क्रीडा विद्यापीठा संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजींनी घोषणा केलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे। निश्चित त्या बाबतीमध्ये आमची एकदा चर्चाही झालेली आहे, पण औरंगाबादला विद्यापीठ व्हावं, इथे खेळाला प्राधान्य मिळावं, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना असेल, विद्यापीठ झालं म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रातील या ठिकाणी होणार आहे, त्याला चालना मिळावी, हा आमचाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे, आणि निश्चित त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। जागतिक अपंग दिनानिमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली गेट परिसरात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते अपंग व्यक्तींना राशन किट वाटप करून करण्यात आले। शनिवारी दिल्ली गेट येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ अपंग सेलच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे आणि शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ यांच्या वतीने अपंग व्यक्तींना राशन किटचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवा दलचे अध्यक्ष विलास बापू अवताडे, प्रेरणा बँकेचे चेअरमन जगन्नाथ काळे, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरे, अनिस पटेल, मानवाधिकारचे अध्यक्ष कैसर बाबा, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, शेख आसिफ, कलीम खान, महबूब खान, फैसल खान, शेख इम्रान, वसीम खान, शेख मेराज आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन अपंग सेलचे अध्यक्ष मुदस्सिर अंसारी यांनी केले होते। विकलांग दिन के सभी विकलांग भाई बहनों को बहुत बहुत मुबारकबाद है, और कांग्रेस अपंग सेल की ओर से आज जो यहाँ किट वाटप का प्रोग्राम रखा गया, विकलांग भाइयों को जो आज किट वाटप किए, वो किट के देने वाले हमारे डॉक्टर कल्याण काले जी और अपने सदर यूसुफ लीडर, इन्होंने किट में घर गृहस्थी के हिसाब से दाल, चावल और गेहूं, साथ में मसाले और वो चीज़ें जो है वो सब उसमें दी हुई है। ये आज इस अवसर का औचित्य समझ के ये थोड़ा सा
फूल ना फूल की पत्ती ये सेल की ओर से इन सब भाइयों के लिए दी गई है, क्योंकि आज का वो दिन उन्हें भी अच्छा लगे कि हमारे लिए कांग्रेस पार्टी की ओर से कुछ न कुछ प्रोग्राम रखा जाता है और उसके हिसाब से आज सब लोगों को ये वाटप किया गया है। और आगे चल के ये सब लोग कांग्रेस पार्टी के लिए याद करेंगे और कांग्रेस पार्टी का अच्छे से काम करेंगे, ये मैं आज के दिन उनसे अपेक्षा करता हूँ। औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से मैं विकलांग दिन के अवसर पर सबको शुभेच्छा देता हूँ। और हमारे यहाँ पर आज जो किट बांटने का काम विकलांग सेल के तरफ से रखा गया है, मैं मुदस्सिर अंसारी को भी मुबारकबाद देता हूँ। उन्होंने एक अच्छा प्रोग्राम यहाँ पे रखा है और हमारा जो नाम इस औरंगाबाद शहर का नाम भारत जोड़ो में उन्होंने देश लेवल पे लेके गया, औरंगाबाद शहर का नाम है, इससे हमें उन पर अभिमान है। सभी विकलांग भाइयों को बहनों को शुभेच्छा देता हूँ और मुदस्सिर ने आज जो किट बांटने का प्रोग्राम रखा औरंगाबाद ज़िले में, उनको मुबारकबाद देता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ। वो हमेशा इस ज़िले के विकलांग जो भाई बहन हैं उनको गवर्नमेंट के स्कीम के जो भी उनके फ़ायदे हैं वो देने का कोशिश करते हैं। कई लोगों को उन्हें दिए हैं और अभी जैसा कि यूसुफ भाई ने कहा, उन्होंने लगभग 16 दिन भारत जोड़ो यात्रा में पूरी ताकत से पूरे मेहनत से उन्होंने वहाँ कंटिन्यू चलते रहे। इसी तरह वो अपने औरंगाबाद ज़िले के विकलांग भाइयों को बहनों को मदद करते रहे, ऐसी शुभेच्छा देता हूँ। 3 दिसंबर विकलांग दिवस पर कांग्रेस विकलांग सेल की जानिब से हर साल की तरह इस साल भी जो तो हमारे विकलांग भाइयों में लाशन किट तकसीम की गई है, जो हमेशा हम विकलांगों की हौसला अफजाई करते आया है और आगे भी इनसे यही उम्मीद यही तवक्को रखता हूँ कि विकलांग लोगों के लिए ये हर साल हमेशा कुछ न कुछ करते रहेंगे और हम लोग भी कांग्रेस विकलांग सेल से चलिए हमसे जो बन सकता है हम इंशाल्लाह विकलांगों की हर मुमकिन कोशिश हमेशा करते रहेंगे। कांग्रेस विकलांग सेल जो तो विकलांगों के लिए आदिलात को आदिल रहेंगे इंशाल्लाह। विकलांग दिनानिमित्ताने द हाऊस ऑफ होपच्या वतीने घाटी रुग्णालय परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। द हाऊस ऑफ होप या सामाजिक संस्थेच्या वतीने विकलांग दिनानिमित्ताने घाटी रुग्णालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सतीश चव्हाण, भाजपाचे संजय केनेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी घाटी परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर दिव्यांग बांधवांना गरजेचे साहित्य वाटप आणि मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। याबरोबरच रक्तपेढीसाठी ब्लड डोनर बेड भेट देण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन मुख्तार खान, शेख कयूम अहमद, किशोर वाघमारे, इंजिनियर रहमत अली आणि त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। हाउस ऑफ होप ये जो एनजीओ है, इस एनजीओ ने विकलांग दिन के निमित्त जो घाटी रुग्णालय यहाँ पे जो एक बढ़िया प्रोग्राम इस शहर में किया है, उसके लिए सतीश भाऊ चौहान, हमारे आमदार, हमारे मेयर नंदू घोडेले जी, हमारे राष्ट्रवादी के अध्यक्ष खाजा भाई, सभी दिन संजय राठौड़, हमारे राष्ट्रवादी के दूसरे नेता मुख्तार भाई, गब्बर कमेटी के सब नेता, और ये जो कार्यक्रम किया है इसमें मुख्तार खान भाई, शेख कयूम अहमद, किशोर वाघमारे, रहमत अली इंजीनियर, इन्होंने सही बोले तो कोरोना के समय जो इस शहर को योगदान दिया उसको कोई भूल नहीं सकता। और ये योगदान हम देखते थे कि हम सारे पक्ष वाले कितना भी काम करते थे तो भी पार्टी के ऊपर जाके इन लोगों ने अपना योगदान इस संभाजीनगर शहर को दिया है और मैं तहे दिल से इन लोगों को शुक्रगुजार करता हूं भारतीय जनता पार्टी की ओर से और सभी पार्टी की ओर से मैं प्रतिनिधित्व स्वरूप से बात कर रहा हूं। लेकिन इन लोगों की ज़रूरत आज सही तो शहर को है और शहर के हर उपेक्षित पीड़ित लोगों के साथ में बैठने उठने वाला जो कोई एनजीओ है तो ये है। इसीलिए मैं इसको पूर्व से मैं अभिनंदन करता हूं और बड़े बड़े कार्यक्रम आप करते हो, शहर के पूरे पार्टियों की ताकत आपके पीछे है। निश्चित रूप से आने वाले कल के समय में आप एक बड़ा योगदान इस शहर के लिए रहेगा, ये मेरे को पूरा यकीन है। धन्यवाद।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अध्यापक गट अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यापीठ विकास मंचच्या वतीने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। विद्यापीठ विकास मंच महाराष्ट्रातल्या 11ही विद्यापीठांमध्ये या सगळ्या निवडणुका लढवत आहे आणि सगळ्याच विद्यापीठांमध्ये विद्यापीठ विकास मंचाची चांगली सुरुवातही आहे। या विद्यापीठामध्ये आम्ही सातत्यानं विद्यापीठ विकास मंच म्हणून या निवडणुकांना सामोरं जात आहोत। या विद्यापीठामध्ये सातत्यानं मागच्या 20 वर्षांपासून जी उत्कर्ष पॅनल आणि राष्ट्रवादीची एक सत्ता या विद्यापीठामध्ये आहे त्यांच्या विरोधात सातत्याने संघर्ष करून विद्यापीठामध्ये एक शैक्षणिक वातावरण यावं। आगामी काळामध्ये जी राष्ट्रीय शिक्षा नीती राष्ट्रीय स्तरावरनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ घातलेली आहे त्याचं जर खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन व्हायचं असेल व सामान्य विद्यार्थ्यांना जर त्याचा लाभ व्हायचा असेल शिक्षण क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे असं मोदीजी वारंवार सांगत असतात। त्यामुळं चांगली लोक शिक्षण क्षेत्रातली मंडळी या विषयात आली पाहिजे हा विद्यापीठ विकास मंचाचा आग्रहाचा मुद्दा राहिलेला आहे। आता झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये एका जागेवर आम्ही विजय मिळवू शकलो। ज्या संस्था चालकांच्या निवडणुका यामध्ये आगामी काळात 10 तारखेला होऊ घातलेल्या आहेत त्या 10 तारखेच्या निवडणुकांमध्ये सौ अर्चनाताई चव्हाण आडसकर यांना आम्ही बिनविरोध निवडून आणलेला आहे आणि माननीय श्री बसवराजजी मंगुळे आता आपल्या समवेत आहेत। बसवराजजी आपल्या सर्वांना परिचित आहेत। मुख्यतः भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे ते उपाध्यक्ष आहेत। त्याच सोबत आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये व्यावसायिक शिक्षणाची मोठी संधी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली आहे ती श्रीयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून। त्यामुळे विद्यापीठ विकास मंचाच्या वतीनं ते संस्था चालकांमध्ये एकमेव उमेदवार आमचे यावेळेस आहेत। या निमित्ताने आपल्या समोर हे सर्व आम्ही मांडावं याकरता आवर्जून आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही आपणासमोर केलेलं आहे। केंद्र सरकारने मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती रद्द केल्याने सदर निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन समाजवादी पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक मंत्रालयाला देण्यात आले। एडीएन सोबत बोलताना याबाबत अधिक माहिती देण्यात आली। आज समाजवादी पार्टी औरंगाबाद महानगर की ओर से माननीय विभागीय आयुक्त साहब को एक निवेदन दिया गया। उसमें ये डिमांड की गई कि अभी कुछ दिन पहले सरकार ने जो पहली से 8वीं तक के बच्चे हैं उनकी स्कॉलरशिप बंद की हुई है और जो आगे ग्रेजुएट कर रहे हैं आपको हंसी आएंगी। मैंने कुछ कॉलेजेस में जाकर देखा हूँ 4 रुपये 6 रुपये 2 रुपये 100 रुपये ऐसी स्कॉलरशिप आई हुई है। शर्म आती है मुझे। लोग सरकार में बैठे हैं बड़े बड़े और जब सरकार बनाने की रहती है तो करोड़ों रुपए देके आमदारों को खरीदा जा रहा है ऐसी अफवाहें चल रही है। तो मैं ये बोलूँगा देश का जो भविष्य है देश का जो आने वाला मुस्तकबिल है वो युवाओं के ऊपर है। एजुकेशन अगर उनको सही नहीं मिलेगा तो आगे कैसे बढ़ेंगे। तो सरकार ने इस मामले को थोड़ा सा सीरियसली लेना चाहिए। स्कॉलरशिप जो हक है विद्यार्थी का और आज जो बड़े बड़े स्कॉलर बने हुए हैं वो यही शिष्यवृत्ति लेकर आज बड़े बड़े ओहदे पे बैठे हुए हैं। चाहे वो आयुक्त साहब हो विभागीय आयुक्त साहब हो चाहे वो मिनिस्टर हो चाहे और किसी शोबे में हो इवन बड़े बड़े मंत्री बने हुए हैं आज। लेकिन आज यहाँ पर ये गवर्नमेंट जैसी ही बैठी है महाराष्ट्र के अंदर तो ये स्कॉलरशिप बंद कर दिया इन्होंने माइनॉरिटी की। माइनॉरिटी में ना सिर्फ मुस्लिम आते हैं बल्कि उसमें क्रिश्चियंस भी है बौद्ध भी है जैन भी है उसमें पारसी भी है ऐसे कई लोग हैं कई जमातें आती हैं। क्या आपकी डिमांड क्या है? हमारी ये डिमांड है कि जल्द से जल्द जो स्टूडेंट को जो शिष्यवृत्ति दी जाती है स्कॉलरशिप दी जाती है इमीडिएटली चालू करो। अगर नहीं होगी तो आने वाले दिनों में हम तीव्र धरने आंदोलन और ये बात यहाँ तक ही नहीं रुकेंगी। आने वाले दिनों में नागपुर में असेंबली है असेंबली में माननीय आमदार अबू आसिम साहब के नेतृत्व में हम एक मोर्चा ले जाएंगे और बंबई से लेके दिल्ली तक ये बात हम उठाएंगे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आजपासून विद्यापीठात रंगणार राज्यांतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव। धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न।
प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून G20 शिखर परिषद यशस्वी करूया, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा संकल्प. औरंगाबादेत भाषा सन्मानासाठी लोकवर्गणीतून अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.